जिद्द, चिकाटी, मेहनत आणि आपल्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असाल तर कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो, हे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सोनाली पाईकराव यांनी सिद्ध करून दाखवलंय. पेशाने डॉक्टर असलेल्या सोनाली यांनी राज्यसेवा परीक्षेच्या निकालात उत्तुंग यश मिळवलंय. सामान्य शेतकऱ्याची मुलगी असलेल्या सोनाली यांनी राज्यसेवा परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळवलं असून त्यांना क्लास 1 पोस्ट मिळण्याची शक्यता अधिक आहे. जालना शहरातील 100 शिक्षकांचा क्लब यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या खडतर प्रवासाविषयी न्यूज 18 लोकलने त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पाहुयात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सोनाली विश्वनाथ पाईकराव. मी मूळची वाहेगाव, सातारा तालुका परतूर, जिल्हा जालना येथील रहिवासी आहे. माझं नुकत्याच 2022ची जी पूर्व राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आली होती परीक्षा, त्यामध्ये वर्ग 1 अधिकारी जे आहे त्या निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे. वर्ग 1 अधिकारी माझे होण्याचे एक हे भेटलेलं आहे मला, त्याच्यामध्ये निवड होऊ शकते. मी जर एक प्रोफेशनली डॉक्टर आहे आणि एक मला अधिकारी व्हायचं होतं लहानपणापासून, त्यामुळे मी इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि 2021 पासून मी तयारी केली. त्यामध्ये माझं पहिल्याच पूर्व परीक्षा, पहिलीच मुख्य परीक्षा आणि पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये माझं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे. हा जर खरं तर प्रवास खूप खडतर होता. एक ग्रामीण भागातली मुलगी म्हणून, एक ग्रामीण भागातली झडपीची विद्यार्थी म्हणून त्या अधिकारी होण्यापर्यंत खूप सगळ्या गोष्टी खडतर होत्या, पण त्याच्यातही माझ्या परिवाराची खूप मोठी साथ होती. त्यांच्या सहकार्याने आज मी इथपर्यंत पोहोचले. याबद्दल मी माझ्या परिवाराचे आणि ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करते. आणि जे सक्सेस भेटले मला त्यामध्ये मी खूप आनंदी आहे. आणि इथून पुढे माझी प्रायोरिटी असेल की समाजाबद्दल संवेदनशीलता बाळगणे आणि काम करताना सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना माझ्या कामाचा कसा फायदा होईल, त्यांच्यापर्यंत पोहोच कशी भेटेल याचा मी प्रयत्न करेल. ग्रामीण भागातून असल्या संघर्ष करण्याची माहिती होतं, कारण सगळ्या गोष्टी भेटत नव्हत्या, त्यासाठी खूप जास्त झगडावं लागलं. त्यामागे माझ्या वडिलांची प्रेरणा होती, त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. मी त्यांच्या प्रेरणेतूनच मी इथपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे डॉक्टर सोनाली पाईकराव यांनी हे यश आपल्या विवाहानंतर मिळवलं आहे. त्यांच्या या यशामध्ये डॉक्टर असलेल्या त्यांच्या पतीचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्या या पदाला गवसणी घालू शकल्या. डॉक्टर चेतन कुमार लालू खंडेलोटे, नांदेड येथे डेंटल सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतो. माझं लग्न 2017 सोनाली पाईकराव यांच्याशी झालं. ते स्वप्न होतं जुनं, ते त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की तुझं स्वप्न आहे तर तू पूर्ण कर, मी त्याच्याशी खंबीरपणे तुझ्यासोबत उभे राहील. त्यावेळेस त्यांनी मग MPSCची तयारी चालू केली आणि 2019 जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर मग त्यांनी घरी राहून थोडाफार अभ्यास केला. त्याच्यानंतर 2021 साली त्यांनी घरी अभ्यास, मला पण असं निदर्शनात आलं की बाबा त्यांचा घरी तेवढा अभ्यास होणार नाही. मग त्यावेळेस आम्ही कॉल घेतला की बाबा तू पुण्याला राहू शकते. मग त्यावेळेस ते पुण्याला शिफ्ट झाल्या आणि 2021 साली 10 जानेवारी 2021 पासून त्यांनी पुण्यामध्ये त्याची तयारी चालू केली. खरं तर लग्नानंतरच माझ्या आईवडिलांनी मला डॉक्टर केलं, पण माझ्या पतीने मला एक अधिकारी बनवलं. त्यांचा याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा सहभाग आहे. त्यापेक्षा म्हणून एक सिंहाचा वाटाचा आहे. माझं त्यांना एकच सांगणं राहील की तुम्ही एक अकॅडमिक चांगलं करा, ज्या काही वर्गात शिकतात ते सिलेबस चांगला पूर्ण करा, एक स्वतःचा प्लॅन बी चांगला ठेवा, कारण की इकडे रिझल्टमध्ये येण्यासाठी अनसर्टनिटी खूप जास्त आहे. तर तुमचा एक प्लॅन बी हवाच. नाण्याच्या 2 बाजू असतात, दोन्ही बाजूवर काम व्हायला पाहिजे, की नाही की जे फोकसमध्ये दिसते ते. तुम्ही अवश्य तयारी करा, तुमचा जो कॉल आहे तुम्ही घ्या, पण एक प्लॅन बी पण एक चांगला ठेवा. विशेष म्हणजे सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या पाईकराव यांची एक बहीण राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एकूण 5 बहिणींपैकी 2 बहिणींनी अधिकार पदाला गवसणी घातली असून एका सामान्य शेतकरी कुटुंबासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य या क्षेत्रामध्ये यावं, मात्र आपला प्लॅन बी सोबत असावा, असं आवाहन देखील डॉक्टर सोनाली पाईकराव यांनी केलंय. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.